किशोर काकडे आपल्या बुक लव्हर्स क्लबच्या सर्कलमध्ये कुणाला माहिती नाहीत, सगळ्यांनाच माहिती आहे. कदाचित काही लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नसावी म्हणून परिचय करून द्यायचा हा खटाटोप. आपल्या बुक लव्हर्स क्लबचे गेली 4 वर्ष सचिव असलेले श्रीयुत काकडे म्हणजे मूर्तिमंत उत्साह. एखादं काम किंवा एखादा कार्यक्रम करायचा असल्यास काकड्यांची लगबग बघण्यासारखी असते. तरुणांनाही लाजवेल असा उत्साह असतो. म्हणून ते 65 वर्षाचे आहेत हे परिचयाचा भाग म्हणून जरी सांगावं लागलं तरी ते तितके वाटत नाहीत हेही खरं आहे. बुक लव्हर्स क्लबच्या कार्यक्रमांच्या सचिव असण्याबरोबरच ते फिन्सच्या बेळगाव शाखेचे सचिव आहेत. विवेकानंद केंद्र बेळगावचे उपाध्यक्ष आहेत आणि काकडे फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष आहेत. शिवाय विविध साप्ताहिकातून त्यांचं स्तंभलेखन सुरू असतं. हल्ली तर अनेक वेबिनारमध्ये त्यांना भाग घ्यावा लागतो. कोरोनामुळे जे ठिकठिकाणी वेबिनार सुरू आहेत, ऑनलाईन मीटिंग्स असतात, त्यात त्यांचा सहभाग असतो. तर असे आपले किशोर काकडे पदवीधर झाल्यानंतर शिक्षकी पेशापासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर काही काळ तरुण भारत, रणझुंजार व कैफियत या वृत्तपत्रांच्या मध्ये काम केलं. नंतर मात्र ते मंगळूरला कुद्रेमुख आयर्न ओर कंपनीत नोकरीला गेले. तिथेही मंगळूरमधल्या आपल्या प्रदीर्घ 37 वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी मंगळूर मराठी मंडळाची स्थापना केली व ते वर्धिष्णू केलं. 2013ला सेवानिवृत्त झाल्यानंतर ते बेळगावला परत आलेले आहेत व त्यानंतर त्यांचा चौफेर असा सामाजिक कार्याचा, लोक जोडून घेण्याचा व व्यासंग वाढवण्याचा हा प्रवास सुरूच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेले श्रीयुत काकडे यांना आणीबाणीच्या काळात तुरुंगवासही भोगावा लागला होता. फेब्रुवारीमध्ये त्यांनी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्रात आध्यात्मिक शिबिरही अटेंड केलेला आहे. असे हे श्रीयुत काकडे आज आपल्याला लाभलेले आहेत. त्यांचे मनापासून स्वागत. धन्यवाद. सिस्टर्स अँड ब्रदर्स, नमस्कार. नोकरीच्या पहिल्याच दिवशी टीचर म्हणून जॉईन होत असताना शाळेच्या प्रिन्सिपॉल समोर किंवा चेअरमन समोर पहिल्याच दिवशी नोकरी रुजू होताना टीचर जर असं म्हणते की आखिर बच्चे तो है, क्या कर लेंगे, किंवा देर आर नो बॅड स्टुडंट्स, देर आर ओनली बॅड टीचर्स, तेव्हा आपण राणी मुखर्जी किंवा नैना माथुर या पात्राच्या प्रेमात पडतो. I've never seen a teacher with a speech defect. आप एक बार सोच लो. है तो बच्चे ज्यादा से ज्यादा क्या करेंगे? There are no bad students, only bad teachers. बरोबर मंडळी. 2018 साली सिद्धार्थ मल्होत्रा, राणी मुखर्जी, मनीष शर्मा आणि यशराज फिल्म्स यांचा हिचकी या चित्रपटाबद्दल मी काही माझी मतं मांडणार आहे. वैगुण्य किंवा काही चुका प्रत्येकाच्याच जीवनात असतात, प्रत्येकाच्यात व्यक्तिमत्वात असतात. मुझे टुरेट सिंड्रोम है. ये एक न्यूरोलॉजिकल कंडीशन है. जब हमारे ब्रेन में कई सारे तार एक साथ नहीं जुड़ते तो कभी कभी शॉक देते. टीचिंग में आपको जॉब मिलना मुश्किल है. किसी दूसरे प्रोफेशन में जॉब ढूंढ लीजिए आप. आई वॉज बॉर्न टू बी अ टीचर. या चित्रपटामध्ये टॉरेट सिंड्रोम या वैगुण्यावर किंवा या रोगावर भाष्य करण्याचा प्रयत्न चित्रपट करतो. याच्या आधी तारे जमी पर मध्ये डिस्लेक्शिया या रोगावर त्या चित्रपटांनी भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला होता. हिचकीच्या विकिपीडियामधून जी माहिती मिळते आणि त्या माहितीनुसार ब्रॅड कोहन 2005 ऑटोबायोग्राफी फ्रंट ऑफ द क्लास, हाऊ टोरेट सिंड्रोम मेड मी द टीचर आय नेव्हर हॅड
या पुस्तकावर किंवा या सिनेमावर आधारित हिचकी हा सिनेमा आहे असं हिचकीचं विकिपीडिया आपल्याला सांगते. 2018 साली केवळ 12 कोटी रुपये खर्च करून त्यांच्या दृष्टीनं हा कमी बजेटचा सिनेमा त्यांनी प्रोड्यूस केलेला होता. पण 239 कोटी म्हणजे 239 crores रुपीज एवढा बिझनेस या चित्रपटाने केला. आणि हो, सर्वात जास्त बिझनेस चीनमध्ये या चित्रपटाने केला. कदाचित म्हणूनच आजकाल चीनला सारखी सारखी उचकी लागत असते, हिचकी लागत असते असं मला वाटते. टॉरेट सिंड्रोम या रोगाने पछाडलेल्या किंवा ग्रस्त असलेल्या नैना माथुर या मुलीला अधूनमधून असं करायची सवय असते. त्यामुळं तिला लहानपणी 12 शाळेतून तिच्या या वैगुण्यामुळे काढण्यात आलेलं असते. पण ती जिद्दी असते आणि तिनं ठरवलेलं असते की आपण टीचरच व्हायचं आणि त्याच शाळेत टीचर व्हायचं ज्या शाळेने तिला दाखला दिलेला असतोय, ज्या शाळेमध्ये तिनं आपलं शिक्षण पूर्ण केलेलं असतंय. अप्लाय नो रिप्लाय असं तिच्या जीवनात घडत असते. पण शेवटी त्याच शाळेतून त्याच संस्थेमधून तिला नोकरीचं आमंत्रण मिळते आणि नैना माथुर प्रचंड खुश होते, कारण तिच्या जीवनातलं आज एक स्वप्न पूर्ण होत असते. आणि पहिल्याच दिवशी जेव्हा ती म्हणते की देर आर नो बॅड स्टुडंट्स, देर आर ओनली बॅड टीचर्स, ते यासाठी म्हणते कारण त्या शाळेत खास स्लम एरियातील आलेल्या 14 मुलांचा एक खट्याळ वर्ग तिला सोपवण्यात येतो आणि त्या खट्याळ वर्गाची ती टीचर होते किंवा क्लास टीचर होते. आखिर बच्चे है ना, क्या कर लेंगे देखेंगे. कुठल्याच टीचरला नको असलेला 9F हा खट्याळ मुलांचा क्लास आता नैना माथुरला देण्यात येतो. आणि खरंच मुलं खट्याळ असतात. एक खट्याळ एवढ्यासाठी असतात कारण ती दुर्लक्षित असतात आणि ती दुर्लक्षित असतात म्हणून ती खट्याळ असतात असं त्या शाळेचा प्यून एक दिवस नैना माथुरला म्हणतो. टीचर्स और बच्चों ने इन्हें कभी एक्सेप्ट ही नहीं किया, इसलिए ये पढ़ाई कम और बगावत ज्यादा करते हैं. They don't belong here. They never did. They never will. दे विल सर. शायद हमने कभी कोशिश ही नहीं की दैट दे डू बिलोंग. अर्थात ती मुलं या नैना माथुरला खूप त्रास देतात. तिच्या त्या चॅक 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 करण्याची ती थट्टा करतात. खुर्ची मोडून ठेवतात. त्या खुर्चीवर बसायला गेलेली नैना माथुर क्लासरूममध्ये सगळ्यांच्या समोर धाड करून पडते आणि एक दिवस वेस्ट पेपर बास्केटमध्ये हायड्रोजन वापरून ही मुलं हायड्रोजनचा बॉम्ब तयार करतात आणि त्याचा स्फोट होतो. आणि हे पाहून शाळेचे प्रिन्सिपॉल त्या सर्व वर्गाला सस्पेंड करण्यासाठी म्हणून त्या वर्गात येतात. पण नैना माथुर आपल्या या वर्गाला सांभाळून घेते आणि म्हणते, हे करायला सुद्धा अक्कल लागते. मैं बच्चों को समजाऊंगी. या फार सुंदर आणि महागड्या शाळेमध्ये 9F म्हणजे खट्याळ मुलांचा वर्ग आणि 9A म्हणजे उच्च विद्या विभूषित प्रतिष्ठित लोकांच्या मुलांचा वर्ग याच्यामध्ये नेहमी टसल होत असते. खरं तर 9A बरोबर 9F याची तुलनाच होऊ शकत नाही, कारण 9F ही सगळी मुलं स्लम एरियामधून येत असतात आणि सर्व शाळेतले टीचर्स नेहमी 9Aला सपोर्ट करत असतात. एक दिवस शाळेला एक सायन्स प्रोजेक्ट मिळतो आणि हा सायन्स प्रोजेक्ट अर्थातच शाळेचे प्रिन्सिपॉल 9A या तथाकथित हुशार विद्यार्थ्यांना देतात. पण 9Fचा एक खट्याळ मुलगा 9Aच्या विद्यार्थ्यांचा हा सायन्स प्रोजेक्ट काहीतरी गडबड करून लबाडी करून उडवून लावतो आणि म्हणून पुन्हा प्रिन्सिपॉल महोदय 9F क्लासला सस्पेंड करण्याच्या बाबतीत जातात. इथं पुन्हा नैना माथुर आपल्या विद्यार्थ्यांना सांभाळते. वर्षाच्या शेवटी जेव्हा परीक्षा होते तेव्हा वर्षाच्या शेवटी एक खास कार्यक्रम या शाळेमध्ये होत असतो आणि या शाळेमधला हा खास कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या छातीवर हुशार विद्यार्थी किंवा एक्सलंट विद्यार्थी असे लेबल्स लावायची अशी पिनिंगचा कार्यक्रम होत असतो. अर्थात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 9Aचेच विद्यार्थी
हा पुरस्कार नेहमी मिळवत असतात. पण या खेपेला राणी मुखर्जी उर्फ नैना माथुर असं ठरवते की आपण आपल्या 9Fच्या विद्यार्थ्यांना 9Aच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर सामील करायचं, त्यांच्याबरोबर स्पर्धा करून घेण्याचा प्रयत्न करायचा. पण पुन्हा 9Fची मुलं काहीतरी गडबड करतात आणि दुर्दैवाने आता मात्र प्रिन्सिपॉल 9Fच्या विद्यार्थ्यांना सस्पेंड करतात. पण त्यांना ॲन्युअल एक्झामिनेशनला बसायला परमिशन मिळते, फक्त त्यांनी अभ्यास मात्र आपापल्या घरून करायचा असतोय. आणि आता हे मोठं चॅलेंज 9Fच्या विद्यार्थ्यांच्या समोर आणि त्यांची क्लास टीचर नैना माथुर उर्फ राणी मुखर्जी यांच्यासमोर येऊन पडत आहे. नैना माथुर मग या स्लम एरियामध्ये जाते, त्यांची राहण्याची परिस्थिती बघते. कोणाला राहायला नीट घर नाही, कोणाला बसायला जागा नाही, कोणी मुलं नोकरी करतायत, कोणाचे आई वडील आजारी आहेत, कोणाची आई आजारी आहे, कोणाचे वडील आजारी आहेत, खायला प्यायला नाही. अशा परिस्थितीत स्लम एरियामधली किंवा झोपडपट्टीत राहणारी ही मुलं अशा या मोठ्या शाळेत केवळ शिक्षणाचा अधिकार या कायद्याखाली आणि कोटा पूर्ण करण्यासाठी म्हणून ॲडमिशन मिळवून अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतात. या विद्यार्थ्यांच्या बरोबर राणी मुखर्जी खेळते, नाचते, गाणं म्हणते, त्यांना अभ्यास करायला शिकवते आणि ॲन्युअल एक्झामिनेशन जवळ येते. यावेळेला 9A मधला एक हुशार विद्यार्थी 9Fच्या या विद्यार्थ्यांच्याकडे येतो आणि त्यांना सांगतो, येत्या ॲन्युअल एक्झामिनेशनमध्ये जे संभाव्य प्रश्न येणार आहेत ते सारे प्रश्न माझ्याकडे आहेत आणि या पाकिटात आहेत. हे मी तुम्हाला द्यायला आलेलो आहे, कारण तुम्ही एक्झामिनेशनमध्ये छान गुण मिळवावेत, छान प्रश्नोत्तरं द्यावीत आणि म्हणून मी तुम्हाला मदत करायसाठी आलेलो आहे. असा 9Aचा एक विद्यार्थी 9Fच्या या मुलांच्याकडे अक्षरशः झोपडपट्टीत जाऊन तो प्रश्नपत्र देण्याचा प्रयत्न करतो. पण 9Fची मुलं आतापर्यंत खूप प्रामाणिक झालेली असतात, त्यांचा वात्रटपणा कमी झालेला असतो आणि ते ठरवतात, नाही, आम्ही अभ्यास करू, आम्ही आलेल्या प्रश्नांना उत्तरं देऊ, आम्ही कदाचित फेल होऊ, नापास होऊ, पण आम्हाला संभाव्य प्रश्न नको आहेत. असं म्हणून 9Aच्या त्या विद्यार्थ्याला ती सर्वजण मुलं पाठीमागं पाठवतात. परीक्षा सुरू होते, परीक्षा संपते आणि आश्चर्य म्हणजे 9Fचे विद्यार्थीसुद्धा 9Aच्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीचेच मार्क्स मिळवतात. पण एव्हा ना 9Fच्या मुलांना कुणीतरी संभाव्य प्रश्नपत्र दिलेले होते अशी चहाडी किंवा अशी वार्ता परत प्रिन्सिपॉलकडे जाते आणि मग 9Fच्या मुलांनी केलेला हा प्रताप किंवा याच्यामध्ये दाखवलेला हा परफॉर्मन्स हा खोटा आहे, हा प्रश्नपत्र मिळाला म्हणून त्यांनी केलेला आहे, अशा प्रकारचा आरोप 9Fच्या विद्यार्थ्यांच्यावर प्रिन्सिपॉल जेव्हा घालतात, त्याच वेळेला त्या शाळेचा प्यून आणि 9Aचा एक प्रामाणिक विद्यार्थी प्रिन्सिपॉल समोर येऊन सांगतो आणि म्हणतो, नाही, आम्ही मुद्दाम 9Fच्या मुलांना नापास करण्यासाठी म्हणून ही चाल खेळलेली होती. त्याशिवाय जे आम्ही संभाव्य प्रश्न म्हणून तयार केलेले होते ते सगळे खोटे प्रश्न होते, ते एक्झामिनेशनमध्ये येणारे प्रश्न अजिबात नव्हते. 9Fनी याला बळी पडावं, हे प्रश्नपत्र घ्यावेत आणि या प्रश्नाच्या अनुषंगानेच अभ्यास करावा, म्हणजे 9Fची सारी मुलं पूर्णपणे परीक्षेत नापास होतील, अशा पद्धतीचा आम्ही प्रयत्न केला होता. अशी कबुली जेव्हा 9Aचा विद्यार्थी आणि पैसे खाणारा प्यून प्रिन्सिपॉल समोर देतो, तेव्हा मात्र प्रिन्सिपॉलचे डोळे उघडतात आणि अर्थातच आपण सारे प्रेक्षक डोळे पाणावून हे दृश्य बघतो. मग सांगायला नकोच, शेवटचा सीन म्हणजे 9A आणि 9F या दोन्ही वर्गाच्या मुलांच्या छातीवर मोठ्या अभिमानाने प्रिन्सिपॉल बेस्ट स्टुडंट्स किंवा बेस्ट परफॉर्मन्सचे पिन्स लावतात किंवा लेबल्स लावतात. आता तो जो सायन्स प्रोजेक्ट या शाळेला मिळालेला असतो, हा सायन्स प्रोजेक्टसुद्धा प्रिन्सिपॉल सर 9A आणि 9F या दोन्ही वर्गांना मिळून देतात आणि दोन्ही वर्ग मिळून तो सायन्स प्रोजेक्ट पूर्ण करतात. त्याच्यामध्ये त्यांना प्रथम क्रमांक मिळतो आणि अशा तऱ्हेनं 9A आणि 9F हे दोन्ही वर्गातले विद्यार्थी चांगल्या प्रतीची कामगिरी करतात
आपलं नाव कमावतात आणि शाळेचं नाव सुद्धा उंचावतात. साधी सुधी कथा, पण या सर्व कथेमध्ये राणी मुखर्जी किंवा ती टीचर अधूनमधून क्लॅक 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 आ आ आ असे सारखे सारखे आवाज करत असते आणि हे आवाज बघून सुरुवातीला आपण पण हसतो. तिच्या आईवडिलांची भूमिका केलेली आहे मराठीतील सुप्रसिद्ध जोडी सुप्रिया पिळगावकर आणि सचिन पिळगावकर यांनी. अर्थातच सिनेमामधल्या आईवडिलांचा डायव्होर्स झालेला आहे, वडिलांचा आपली मुलगी टीचर होण्याला विरोध आहे, पण राणी मुखर्जीची आई आणि राणी मुखर्जीचा छोटा भाऊ या दोघांचा मात्र राणी मुखर्जीला टीचर होण्यासाठी सपोर्ट असतो. शेवटच्या सीनमध्ये 25 वर्ष या शाळेमध्ये नोकरी करून आता राणी मुखर्जी रिटायर होती आहे, सेवानिवृत्त होती आहे आणि ज्या 9Fची खट्याळमुळं, वात्रटमुळं, झोपडपट्टीतली मुलं तिनं हँडल केलेली असतात आणि नंतर त्यांच्या सुधारणा घडून आलेली असते. 25 वर्षांनंतर आज ती मुलंसुद्धा वेगवेगळ्या पदावर सोसायटीत वावरत असतात. हे सगळं सारं श्रेय शाळेला असतंच, पण ते राणी मुखर्जीला असतं, माथुर या टीचरला असतं. कारण माथुर या टीचरनी त्यांच्यातलं वैगुण्य बघितलेलं नसतं, तर त्यांच्यातली सकारात्मकता बघितलेली असते आणि त्या सकारात्मकतेला जोड देण्यासाठी तिनं परिश्रम घेतलेले असतात. हा सिनेमा का काढला गेला बरं, असं जेव्हा मला वाटलं तेव्हा मी विचार केला, आपल्या घरात सुद्धा अशा प्रकारची माणसं असतात. 4 भाऊ 2 बहिणी सगळे एकाच पद्धतीनं वागत नसतात. आपल्या समाजातली माणसं सुद्धा एकाच पद्धतीने वागत नसतात. आपला मित्रपरिवार सुद्धा एकाच पद्धतीनं वागत नसतो. यांच्यात काही ना काहीतरी वैगुण्य असतात, काहीतरी खोट असतेच. पण या सगळ्यांना सांभाळून आपण पुढं गेलं पाहिजे आणि संधी दिली पाहिजे. बाबा आमटेंचं एक फार सुंदर वाक्य आहे, गिव्ह देम ए चान्स नॉट चॅरिटी. गिव्ह देम ए चान्स नॉट चॅरिटी असं बाबा आमटे म्हणतात. आणि बरोबर नैना माथुर किंवा राणी मुखर्जी किंवा हा सिनेमा हँडल करणाऱ्या प्रोड्युसर्सनी बरोबर हेच काम यामध्ये करून दाखवलेलं आहे. स्लम एरियातल्या आलेल्या त्या 14 मुलांना त्यांनी चान्स दिला आणि चान्स दिल्यानंतर त्या संधीचं सोनं या विद्यार्थ्यांनी केलं. अर्थातच राणी मुखर्जीसारखी त्यांना टीचर भेटली म्हणून. मंडळी, अशाच प्रकारचा डिस्लेक्सिया या रोगाविषयी तारे जमी पर मध्ये सुद्धा विषय आला होता. डिस्लेक्सिया हा रोग तारे जमी पर मध्ये आला होता आणि टॉरेट सिंड्रोम या रोगाविषयी हिचकी या चित्रपटात हा विषय मांडला गेलेला आहे. आपल्याकडे अनेक लोकांना अनेक प्रकारचे वैगुण्य असतात, रोग असतात. त्याच्यावर मात करून किंवा त्याच्यावर विजय मिळवून किंवा त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊन त्याच्यावर उपचार घेऊन आपण पुढं गेलं पाहिजे. कारण जिंदगी जीने का नाम आहे. या बाबतीत, या चित्रपटाच्या बाबतीत जी काही मी मतं मांडली ती माझी स्वतःची आहेत. मला स्वतःला हा चित्रपट खूप आवडला. महत्त्वाचं म्हणजे एक स्त्री कलाकार म्हणून हिट झालेला हा 8 चित्रपटापैकी एक सर्वात सुंदर चित्रपट आहे असं विकिपीडिया म्हणते. राणी मुखर्जीचं नव्हे, या चित्रपटातल्या सर्व कलाकारांनी, विद्यार्थ्यांनी सुद्धा अप्रतिम भूमिका केलेली आहे. तुम्हाला माझ्या या संवादातून या चित्रपटाचे काही प्रोमोज, काही सीन्स सुद्धा दाखवले जातील. त्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की राणी मुखर्जी किंवा ही टीचर लहानपणापासून अधूनमधून बोलताना चाक 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 क्लाक 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 चाक 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 क्लाक 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 असा विचित्र आवाज कसं करत असते आणि त्यामुळं तिला बिचारीला कसा त्रास होत असतो, तिला अवहेलना कशा सहन कराव्या लागत असतात. पण या संकटाबरोबर आपल्याला जगायला आलं पाहिजे हे तिनं ठरवलं आहे. जसं आपण साऱ्यांनी आता ठरवलं आहे की चीनी कोरोनाबरोबर आपल्याला जगायलाच हवं. खूप खूप धन्यवाद.